अयो संजय, सगळा गुत्तळाच आहे की ग. म्हणजे तुला असं म्हणायचं का की आपली स्वरा दीदी मोहित का फोहित बरोबर गुल झालीये का फक्त डाऊट आहे? खरंय तुझं. हे संजय मर्दाने, उठ. असा हात पाय घालू नकोस. आपण त्या पोराला शोधून काढू, म्हणजे आपली स्वरा दीदी बी घावल. काय? अगं पण कसं? घाबरू नकोस. जरा दिमाग लाव ना. तू काय म्हणालीस? तो इथला नाही, राजस्थानचा आहे. हा, म्हणजे हिथं पानमुंद्यात तो कुठल्या तरी हॉटेलवर थांबला असणार. आणि आपल्या पानमुंद्यात आहेत तरी किती हॉटेल? इन मीन 3. आपण जाऊन त्यांना विचारू. काय? मोनी, थँक्यू. तू लई बेस्ट आहेस बघ. हे सगळं नंतर. आपण स्वरा दीदीला शोधू. नमस्कार. 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 दादासाहेब आहेत ना? आहेत ना, बाहेर निघाले. बाहेर निघाले? हा, व्यवस्था एकदम चोख ना? हा, काय असेल तर डायरेक्ट माझ्या कारभारीला फोन करायचा. तुम्ही असं करा, डायरेक्ट मलाच करा. हा, कशाला कारभारी? तुम्ही वर पक्षाचे. नमस्कार दादासाहेब. चला. दादासाहेब, हा, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. नक्की महत्वाचं आहे का? घाईत होत जरा. नाही नाही, महत्वाचंच आहे. बसा. बोला. कारभारी, तुम्ही व्यवस्था बघा ना, एकदम चोख लागली का नाही? लग्नाची तयारी तर झाली. हा, म्हणजे आमच्याकडे तर चालूच आहे, तुमच्याकडे पण चालू आहे. पाहुणे मंडळी बी यायला लागली, नाही का? ती फाईल आणली आहे ना? कसली फाईल? अग्रीमेंटची. अहो, ती नाही का आमचे दोस्त शिवाजीराव ढाले पाटलांनी लिहून घेतलं होतं आमच्याकडनं. जसं लग्न होईल तसं कर्जाचं ते फाडून अग्रीमेंट हातात देत. फाडून टाकली? नाही. नाही का? मग नानांकडनं फाईल मागून मग आता वजा असतो पुरीच्या बापाला. म्हणजे गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, नाही का? म्हणून सांगू. बरोबर आहे पंजाबराव. गोष्टी वेळच्या वेळीच झाल्या पाहिजे, वेळेच्या आधी नाही. घाई काय? लई वेळ आहे अजून हळद पण लागली नाही. लक्षात ठेवा पंजाबराव, ज्या दिवशी तुमच्या पोरीची पाठवणी होईल आणि ज्या क्षणी तुमची पोरगी आमच्या गाडीत बसल, त्या क्षणी आम्ही त्या अग्रीमेंटचे तुकडे करू आणि ते तुकडे एका लखोट्यात घालून तुम्हाला प्रेझेंट करू. हा आमचा शब्द आहे. हा, पण मी काय म्हणतो, यापुढं या विषयावरती चर्चा नको. चला नाना. काका, मोहित नावाचा पोरगा इथे थांबला होता का? नाही नाही ही पोरगी पाहिली आहे काय? नाही. चल दुसरीकडे बघ.
हॅलो. हॅलो मॅडम. काका एक हेल्प हवी होती. इथं मोहित पालीवाल नावाचा कोण पोरगा थांबला होता का? कोण तुम्ही? मी कशाला हवे माहिती? दादा सांगा ना प्लीज. बघा मॅडम, अशी कोणती कॉन्फिडेन्शियल माहिती आम्ही देत नसतो. हे भाऊ नडू नका उग. गप गुमान सांग नाही तर पोलिसाला बोलवीन. काय? बोलवा, पोलिसांना बोलवा. दादा असं नका करू. लई महत्वाचं काम आहे बघा. सांगा की. खरंच ताई, अशी कोणतीही कॉन्फिडेन्शियल माहिती आम्ही कोणाला देत नसतो. आता तरी सांगाल ना? नाही, होता एक मोहित पालीवाल नावाचा माणूस. हिंदी भाषिक होता का? होय, राजस्थानी होता. अगदी बरोबर. अहो, त्याला मराठी काही बी कळत नव्हतं. आज सकाळी चेकआउट करून गेला इथे. चेकआउट केलं? हो. संजय तो एकलाच होता का कोण होतं त्यासोबत? नाही, पोरगी आली होती त्याला न्यायला. तिच्याबरोबर तो निघून गेला आणि एक बॅग बी होती त्यांच्याबरोबर. ही होती? हा बघा, अगदी सेम टू सेम. म्हणजे स्वरा दीदी. संजय काय झाले का मॅडम? आम्ही येतो. हा नाही, तुमचं कोणी होतं का? नाही नाही काही नाही दादा. चला मारुतीराव, येऊ मी? ओके साहेब. येस, थँक्यू. एक मिनिट मारुतीराव. काय साहेब? मारुतीराव, त्या हरामखोरावर लक्ष ठेवा. सर. त्याचं खाणं पिणं बिडीकाडी कसलेच चोचले पुरवायचे नाही तर. जी सर. तो राया गोजम गुंडे असेल त्याच्या घरचा, जावई नाही तो सरकारचा. आणि एक पुन्हा सांगतोय, सोमवारपर्यंत तो कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडता कामा नये. काय? जी सर. विथ रिस्पेक्ट एक सांगू? बोला ना मारुतीराव. तुम्ही जे काम केलं ते एक नंबर काम केलं साहेब. त्यात काही वादच नाही. आणि हेच काम करायचं बऱ्याच अधिकाऱ्यांची इच्छा होती, पण थोडं डेअरिंग कमी पडलं साहेब. आणि असं जे जिगरबाज काम आहे का नाही, ते करावं रणजित ढाले पाटलांनीच. पण साहेब एक बोलू का? तुम्ही त्या सापाच्या शेपटीवर पाय दिलाय साहेब. आणि ते बेनतांडक विषारी आहे हो. आज ना उद्या ते डोक धरणार म्हणून वाटते. मारुतीराव, मी नुसता पाय ठेवून बाजूला नाही होणार आहे. मी त्या राया गोजम गुंडेची शेपूट पकडून गरगर फिरवून आपटणार. मग असू देत तो विषारी किंवा काही, त्याला त्याची कायमची जागा दाखवायची. डूक धरलं तरी हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा मारुतीराव, कुणावरही हात उचलणं हा गुन्हा आहे. आणि त्यातही कायद्याच्या रक्षकांवर हात उचलणं हा अक्षम्य गुन्हा आहे. यस सर. या राया गोजम गुंडे सारख्या माजलेल्या बैलांना हा मेसेज जाणं गरजेचं होतं. म्हणजे रॅदर भाग होतं. बाकी तो सोमवारी सुटेल त्यावेळेस बघूच. होय साहेब. येतो. तुम्ही कधी निघताय का चलताय माझ्यासोबत? कुठं? मारुतीराव, विसरलात तुम्ही? काय? तुम्ही मस्करी करताय. नाही साहेब, तसं काही नाही. मी काय विसरलो साहेब? अहो, लग्न आहे माझं. अहो ते आहे की लक्षात. अहो पण ते लग्न पानबुंद्याला आहे साहेब. मग का पानबुंदा काय दक्षिण ध्रुवावर आहे काय? मारुतीराव, तुम्ही लग्नाला आले नाही तर मी लग्न करणार आहे. अहो साहेब, तुमच्या वरातीत नाचायला का मला आवडणार नाही का सांगा बरं? पण फॅमिली प्रॉब्लेम आहे म्हणून थांबलोय साहेब. एनिथिंग सिरियस मारुतीराव? नाही साहेब, ते मॅनेज होण्यासारखं आहे. नक्की? आणि बघा साहेब, मी जरी तुमच्या लग्नाला येणार नसलो तरी माझ्या शुभेच्छा इतक्या ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे, पण तुम्ही हवे होतात मला लग्नात. अहो हे काय करताय? नुसत्या शुभेच्छा काही कामाच्या नाही मारुतीराव. आशीर्वादही हवाय ऍडव्हान्स मध्ये.
देताय ना? हो. येतो. आणि एक, काही झालं, कसलीही अडचण आली तर विचार न करता पहिले मला फोन करायचा. होय साहेब, नक्की. चला येतो. कुणाची ग बाय माझी, 2 जीवाची आहे तरी बी एकटीच करत बसलीस वे. तू ते मुलीला बोलवली होतीस ना, आली नाही वे? कुठं आलीच नाही बघ. घ्या आल्या मोना बाय. काय ग मोने, तुला बोलिवली कवा, तू आलीस कवा? हा, आणि तुझी ती मैत्रीण कुठे? स्वरीला बघायला गेली ती तिकडच रमली काय? एकीला झाकाव आणि दुसरीला काढाव. अगं आई, यांचं कसं आहे माहितीये का, ये ग साळून आपण दोघी बी लुळू असं आहे. नाहीतर काय. अरे काय चाललंय, काय बोलतोय संजू बाबा बद्दल? हा, तुम्ही ना काय लगेच बाजू घेऊ. खायला मस्त आणि कामाला सुस्त आहे निसती. थांब आता येऊ देच, कशी कान गच्च करते बघ तिची. हा तसंच कर. संजय, संजय, इकडे बस बस बस. अगं काय झालंय? साजरी साखर आणते. साखर पाणी आण. काय झालं संजू बाबा? काय झालं? काय झालं? का चक्कर येते तुला? आई, पुरी हे घे साखर. ठीक आहे, साखर का. पाणी पी. संजय, पाणी पी. संजय अगं काय होतंय? बोल की अगं. आता बोल, काय झालं? अगं संजय बोल की जरा घडाघडा. तू अशी शांत बसलीस का नाही? माझ्या काळजाचा ठोका चुकतोय बघ. अगं संजय बोल की काय झालं? तू स्वरीला आणायला गेली होतीस ना, मग काय झालं? कुठे आहे स्वरी? ए मोने, बोल की अगं काय झालं? हाय का, बोल की बोल की अगं. अगं. बोलती का तरी ती? सांग अरे की एक अगं. मिनिट, जरा गप्पा. संजू बाबा काय झालंय, सांगू. काय झालं, काय झालं? स्वरा दीदी, स्वरा दीदी. काय झालं? काय झालं? काय केलं हिने आता? बोल की संजय, बोल संजय. हा, एक लावल्याशिवाय आवाज बाहेर येणार नाहीये. डॅडी, डॅडी, स्वरा दीदी, स्वरा दीदी, स्वरा दीदी कुठे आहे आम्हाला नाही माहिती. हो, आम्ही टेलरकडे गेलतो, त्यांनी सांगितलं की आपली स्वरा दीदी नाही तिथं म्हणून. कुठे गेली? केव्हा गेली? 3 तास झाले. लग्नाची पोरगी 3 तास घरातून गायब. कुठे गेली? तुम्ही राग करू नका, पाया पडते तुमच्या. ती तिच्या साडीवरचं ब्लाऊज आणायला टेलरकडे गेली. तुमचे पाय काय तुटले होते काय? हो, घरातली कामं सोडून मी कशी जाणार? घरात एवढी माणसं असून स्वरीला कशाला पाठवायची? या संजीला पाठवायची ना, ती काय मेली होती काय? आणि त्या साजरीला पाठवायची, गेली अशी चालत चालत. बरं असं अशा अवस्थेत स्वरीला का पाठवलं? आम्ही काय काय बघायचं? घरातलं बघायचं का बाहेरचं बघायचं? लग्नाला आलेली पोरगी 3-3 तास गायब असती, ह्या लोकांना कळलं ना.
तर केवढ्यात जाईल? येते का ध्यानात? नॉनसेन्स. चापकाने फोडून काढलं पाहिजे एकेकाला. या पंजाबराव बांधलाच्या इज्जतीला थोडा जरी धक्का लागला ना तर जीव घेणे एकेकाचा. आता थोबाड काय बघत बसला? फोन लावा. लावलाय, फोन लावलाय. काय झालं? रिंग होती पण उचलत नाही. उचलत कशी नाही? हा, उचलत कशी नाही? एंगेज लागतोय. अहो मी लावलाय ना मग. ती टेलरच्या गल्लीत तिची मैत्रीण राहते, ज्योती जाधव म्हणून. तिच्याकडे असेल का? आता न सांगता बसली असेल एखाद्या वेळेस. मी बघून येते. अगं बाई तू कुठे जातीस? थांब मी जाऊन येते. नको नको मान, मी जाऊन येतो. कोण म्हणाली? ज्योती जाधव. ज्योती जाधव माहित आहे मला, बघतो मी. थांबा, आम्ही येणार आहे. लग्नाची पोरगी गावभर उंडारते. आता जिथं सापडेल तिथून खेटरानेच पूजा करत आणतो. आणि नाही सापडली तर कल्याणी तू मेलीस. तुम्ही काळजी करू नका. आपली स्वरा असेल कुठेतरी. मी आलो. आओ आओ पत्ता आओ. आई आई स्वरा दीदी येईल का स्वरा दीदी? गप्प बस जरा. डोक्याला ताप करून ठेवला नुसता. आई स्वरा दीदीचं दुसरं प्रकरण काय? ती स्वरा दीदी दुसरीकडे गेली असेल असं म्हणायचंय. आम्ही बघून येतो. आणि ते काय प्रकरण आहे ते बी बघायला पाहिजे की नाही काकी? हा हा चल संजय जरा फोन नंबर दे बघ मला. आपण फोन लावूया सगळ्यांना. जरा शांत हो, शांत हो जरा. संजय काळ वेळ बघून बोलावं ग माणसानं. आता तर काही बी बोलणार नाही आहेस, समजतंय का? हे बघ, गोष्टीनं गोष्ट वाढत जाईल. तुला समजायच कटून सांगावं लागल. मग त्यात स्वरा दीदी बी आली आणि तो मोहित बी आला. तुझ्या घरच्यांना जर हे समजलं ना, तुला हे प्रकरण पहिल्यापासून माहिती होतं, तुला आफाट जड जाईल ग संजय. समजतंय का तुला हे? कालच्या त्या राजश्री वहिनींच्या प्रकारामुळे तर तुझ्या डॅडींच्या मनात अजूनच राग आहे. त्यांना जर समजलं नाही तर मर्डरच करतील का ते? समजतंय का तुला? नको, त्यांना निस्तूर दे. मोठे निस्तरतील संजय. आणि आता समधी जातील स्वरा दीदीला शोधायला. काय सांगावं? समधी गेले ते स्वरा दीदी सापडाल बी. नसेल गेली अगं स्वरा दीदी इतकी ना. सापडल्यावर नको ग रडू. शांत हो संजय. ऐक, तुझं आता शांत बसणंच तुझ्या चांगल्याच आहे. ऐक माझं. लहान आहेस ना तू संजय? आहेस ना? लहानासारखं वाग की. इकडे बघ, मोठे निस्तरतील जे निस्तरायचे ते. समजतंय का तुला?